नमस्कार मैत्रिणींनो, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर यातील मसाला बिलकुल मिरची तळताना बाहेर पडणार नाही, त्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात भरलेली सांडगी मिरची। अशा या सुक्या सांडगी मिरच्या तुम्ही नक्की बनवून पहा। कडक उन्हामध्ये आणखीन साठवणीचे वाळवणी नवीन रेसिपी पाहायच्या आहेत, त्यामुळे या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राइब करा। उन्हाळा सुरू झाला की आपल्याला वाळवणाचे प्रकार करायला आपण सुरुवात करतो। आता त्यापैकी एक मी इथे भरलेली मिरची ही उन्हात सुकवून वाळवणार आहे। आज आपण वर्षभर टिकणारी अशी भरलेली सांडगी मिरची तयार करणार आहोत। त्यासाठी मी इथे अर्धा किलो या मिरच्या घेतल्या आहेत। मार्केटमध्ये अशा टपोऱ्या मिरच्या स्पेशली सांडगी मिरचीसाठी या मिळतात। या मिरच्या मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतल्या आहेत। चाळणीमध्ये अशा या निथळत ठेवल्या होत्या। या मिरचीतील पाणी हे असं निथळलं आहे। आता आपण ह्या मिरच्या कॉटनच्या कपड्यावर पसरून ठेवणार आहोत। मिरचीमध्ये भरण्यासाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे ते इथे आपण बघूयात। इथे मी 1 वाटी धणे घेतले आहे, पाव वाटी बडीशोप आहे, 1 टीस्पून मी इथे मेथी दाणे घेतले आहेत, 4 टेबलस्पून मीठ आहे आणि पाव वाटी जिरं आहे। या सर्व साहित्यांमध्ये आणि एक इथे मी लिंबू घेतला आहे। सुरुवातीला आपण अगोदर धणे भाजून घेऊयात। हे सर्व साहित्य आपण आता भाजून घेऊयात। धणे हे असे पहिल्यांदा सेपरेट भाजून घ्या। धणे भाजून झाले आहेत। यामध्ये आपण जिरे आणि बडीशोप एकदमच भाजून घेणार आहोत। बडीशोप आणि जिरे हे भाजून झाले आहे। हे आपण जे भाजून घेतोय ते जास्त करपवायचं नाहीये असं। आता भाजून घेऊयात राई। हे पहा, राईचा असा तडतड आवाज आणि ही अशी राई उडायला लागली की समजायचं राई भाजून झालेली आहे। स्लो फ्लेमवरच ही राई आपल्याला भाजून घ्यायची आहे। आता आपण ही मेथी भाजून घेऊया। आता गॅस मी बंद करून घेतला आहे। ह्या पॅनला जी एवढी हीट आहे त्या हीटमध्येच आपण हे मीठ घालून घेणार आहोत। गॅस पेटवायचा नाही आहे। ह्या पॅनच्या हीटमध्येच आपल्याला हे मीठ असं थोडं गरम करून घ्यायचं आहे। आता हे भाजून घेतलेले सर्व साहित्य आपण मिक्सरमधून दळून घेऊयात। हे सर्व असं एकदम पण बारीक पूड नाही करायचे, आपल्याला असं जाडसरच वाटून घ्यायचं आहे। यामध्ये अर्धा टीस्पून मी हिंग घालून घेतले आहे। आपण यामध्ये हळद घालणार आहोत। अशा प्रकारे कॉटनच्या कपड्यावर अशा मिरच्या पसरून ठेवल्या की याचं पाणी आपोआप असं सुकलं जातं। इथे तुम्ही पाहू शकता या मिरच्या आता पूर्णपणे कोरड्या झाल्या आहेत। या मिरच्या चिरून आपण घेऊयात। मिरचीला कुठे जर असा थोडाफार ओलावा असेल तर तो तुम्ही असा कपड्याने पुसून घ्यायचा। आता ही मिरची कशी कट करायची हे पहा। ही मिरची अशी बसली पाहिजे, अशी किंवा अशी वगैरे ही कट करायची नाही आहे। ज्याप्रमाणे ही मिरची अशी बसेल त्याप्रमाणेच कट करायची, म्हणजे यामध्ये जो आपण मसाला भरणार आहोत तो असा व्यवस्थित यामध्ये टिकून राहतो। असं टोकदार सुरीने ही मिरची अशी आपण कापून घेणार आहोत। मिरची कापताना अशी अर्धीच कापायची, पूर्ण मिरची चिरायची नाही। इथे हा भाग असा पूर्ण बंद ठेवायचा आणि वरचाच भाग आपल्याला असा ओपन करून घ्यायचा आहे। आता मी बाकीच्या सर्व मिरच्या कट करून घेते। या मिरचीतील जेवढा शक्य होईल तितका बी तुम्ही काढून घेतला तरी चालणार आहे। ही मिरची अशी भरपूर बीनी भरलेली असते, त्यामुळे या मिरचीमधील जेवढा काही शक्य होईल तितका बी आपल्याला काढून घ्यायचा आहे। हे आता मी मिक्सरमधून वाटून घेतलं आहे। यामध्ये आपण आता मीठ घालणार आहोत। यामध्ये आपण आता लिंबू पिळून घेणार आहोत। इथे सुरुवातीला मी अर्धा लिंबू पिळून घेते आणि हे याच्यामध्ये मिक्स करून घेते।
अर्धा लिंबूचा रस मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण पुन्हा हा अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत. लिंबूमधल्या सर्व बिया आठवणीने काढून घ्या. हे आता हा एक पूर्ण लिंबू पिळून झाल्यानंतर यामध्ये हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एवढ्या मसाल्यासाठी एक लिंबू इनफ आहे. आपल्याला फक्त या मसाल्याला थोडासा असा ओलसरपणा आणून द्यायचा आहे. त्याच्यामुळे कशी मिरची पण ही अशी टेस्टी लागते. इथे तुम्ही पाहू शकता या मसाल्याला असा ओलसरपणा आलेला आहे आणि हे मिरचीसुद्धा व्यवस्थित टिकून राहतं. या मिरच्या आपण आता भरून घेऊयात. असं बोटाने प्रेस करून हा मसाला भरला की याच्यामध्ये हा व्यवस्थित मसाला टिकून राहतो. बाकीच्या आम्ही मिरच्या आता या सर्व भरून घेते. अशा प्रकारे मी इथे या सर्व मिरच्या भरून घेतलेल्या आहेत. या मिरच्या आपल्याला रात्रभर झाकून ठेवायच्या आहेत. रात्रभर या मसाल्यामधील जो मीठ आहे त्याला असा ओलावा होऊन हा मसाला या मिरचीमध्ये गच्च भरून राहणार आहे. या मिरच्या आपण झाकून ठेवणार आहोत. रात्रभर आपण या मिरच्या अशाच झाकून ठेवल्या होत्या. इथे तुम्ही पाहू शकता मिरचीला असा हा ओलावा सुटला आहे आणि मसाल्याला सुद्धा मिठाचा ओलावा सुटला आहे. आता आपण या मिरच्या दुसऱ्या ताटामध्ये दोन्ही ताटामध्ये डिवाइड करणार आहोत आणि उन्हामध्ये वाळत लावणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता मसाल्याला सुद्धा असा मिठाचा ओलसरपणा आला आहे. त्यामुळे आता हा मसाला या मिरचीमध्ये गच्च भरून राहणार आहे. हे पहा, म्हणून आपण रात्रभर हे ताट झाकून ठेवलं होतं जेणेकरून याला असं मिठाचं पाणी सुटून हा मसाला असा व्यवस्थित यामध्ये चेपून भरला जाईल. आता या मिरच्या आपण उन्हामध्ये सुकवणार आहोत. सकाळच्या वेळेला घरामध्ये असं माझ्या खिडकीतून खूप ऊन येतो. तिथेच मी आता मिरच्या वाळत लावणार आहे. ह्या मिरच्या उन्हात वाळवून मला 2 दिवस झाले आहेत. 2 दिवसानंतर तिसऱ्या दिवशी ह्या मिरच्या आपण अशा पलटी करून घेणार आहोत. म्हणजे दोन्ही साईडून या मिरच्या व्यवस्थित सुकल्या जातात. आता आपण या सर्व मिरच्या पलटी करून घेणार आहोत. 2 दिवस आपण या मिरच्या उन्हात ठेवून तिसऱ्या दिवशी या मिरच्या आपण अशा पलटी केल्या होत्या. इथे तुम्ही पाहू शकता एक मिरची यातली तुम्हाला मी मोडून दाखवली आहे. मिरची पण अगदी कडकडीत सुकली आहे आणि 2 तुकडे या मिरचीचे सहज झाले आहेत. आता या सर्व मिरच्या तळण्यालायक झाल्या आहेत. या मिरच्या हवाबंद बरणीमध्ये अगदी वर्षभर अशाच टिकून राहतात. तुम्हाला ज्या वेळेला हवंय त्यावेळेला यातल्या मिरच्या तळून तुम्ही केव्हाही खाऊ शकता. या मिरचीमधील तुम्ही मसाला पाहू शकता अगदी उन्हामध्ये वाळवणे गच्च भरलेला आहे. एखादी मिरची तुम्हाला मी अशी ठोकून दाखवते. इथे पाहू शकता तुम्ही ताटामध्ये सुद्धा या मिरचीचा मसाला पडत नाही आहे. या प्रोसिजरप्रमाणेच या मिरच्या तुम्ही वाळवा म्हणजे हा मसाला मिरचीतला व्यवस्थित टिकून राहणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता ही मिरची मी किती वेळा अशी हातावर आपटत आहे पण बिलकुलही मसाला यामधला पडत नाही आहे. इथे या सर्व मिरच्या मी आता दुसऱ्या ताटामध्ये शिफ्ट करते. इथे तुम्ही पाहू शकता मिरचीतला मसालासुद्धा बिलकुलही पडला जात नाही आहे. 5 दिवसाच्या कडक उन्हात या मिरच्या आता व्यवस्थित सुकल्या आहेत. यातील तुम्हाला 5-6 मिरच्या मी तळून दाखवणार आहे. कढई गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायची आहे आणि आपण यामध्ये आता तेल ओतून घेणार आहोत. जास्तीचं तेल नाही ओतलं तरी चालणार आहे. अगदी कमी तेलातच या मिरच्या तळून होतात. आता आपण या मिरच्या तळून घेणार आहोत. अगदी स्लो गॅस करून या मिरच्या आपण या तेलात घालणार आहोत आणि अशा या साऱ्याने परतायच्या आहेत.
थोडासा ब्राउनिश कलर येईपर्यंत या मिरच्या आपण तळून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता तळताना सुद्धा मिरचीतला जो हा आपण मसाला भरला होता तो असा व्यवस्थित राहिला आहे। अशा प्रोसिजरनी जर या मिरच्या आपण भरल्या तर यातील मसाला बिलकुल मिरची तळताना बाहेर पडणार नाही। या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल आणि ही व्हिडिओ जर पहिल्यांदा या चॅनलची जर व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। खमंग अशी कुरकुरीत ही सुकलेली तळलेली मिरची जेवणाबरोबर तोंडी लावायला अगदी छान अशी लागते। मिरच्या थंड झाल्या की अशा हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या, म्हणजे या मिरच्या अगदी व्यवस्थित कुरकुरीत राहतात। जसे आपण पापड तळल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवतो त्याप्रमाणेच या मिरच्या तळून झाल्या की थंड झाल्यानंतर अशा हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या। आता ह्या आपल्या तयार उन्हात वाळवून झालेल्या मिरच्या आपण एखाद्या हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायच्या। अगदी ह्या मिरच्या वर्षभर चांगल्या टिकून राहतात। आपल्याला ज्या वेळेला हव्या त्या वेळेला या मिरच्या अशा थोड्या थोड्या काढून तळून घ्यायच्या आणि बाकीच्या राहिलेल्या मिरच्या अशा हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायच्या। अगदी या मिरच्या वर्षानुवर्ष चांगल्या प्रमाणे टिकून राहतात। हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवल्या की या मिरच्या अशा कुरकुरीतच कडक अशा राहतात।